EKYC दुरुस्तीमध्ये यादीमध्ये नाव नाहीये असा प्रॉब्लेम येतोय आणि म्हणजे 100 पैकी 90 लोकांचा असा सेम प्रॉब्लेम येतोय की लाडकी बहीणच्या दुरुस्ती यादीमध्ये नाव नाही असा प्रॉब्लेम येतो। लाडकी बहीण योजनेच्या EKYC साठी आता केवळ 2च दिवस शिल्लक असल्यानं महिलांची धावपळ जी ती वाढलेली आहे। यापूर्वी देखील 2दा जे ते EKYC साठी मुदतवाढ देण्यात आली होती, मात्र आता शेवटची मुदत आहे आणि EKYC साठी जे ते महिलांना मोठ्या अडचणींचा सामना जो तो सध्या करावा लागतो आहे। ऑनलाईन जे पोर्टल आहे या पोर्टलवर आधार क्रमांक टाकल्यानंतर अनेक अडचणी जे त्या समोर येताना पाहायला मिळते। तांत्रिक अडचणीमुळे EKYC पूर्ण होत नाहीये, त्यामुळे शेवटच्या 2 दिवसात महिलांच्या अडचणी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतो या अशा पद्धतीचा मेसेज जो येतोय या ठिकाणी येतोय। आधार क्रमांक टाकल्यानंतर खरं तर EKYC ही होणं बंधनकारक आहे किंवा ते सक्सेसफुल होणं महत्त्वाचं आहे, मात्र OTP देखील महिलांना जात नाहीये, त्यामुळे ही EKYC जी ती पूर्ण होत नाहीये। आपल्यासोबत काही सायबर चालक आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात नेमकं EKYC करताना काय अडचणी येत आहेत। जेव्हा EKYC करतोय त्यावेळेस जे म्हणजे आधार नंबर टाकताना कॅप्चा वगैरे टाकल्यानंतर मेसेज येतोय की या आधार नंबरच्या EKYC दुरुस्तीमध्ये यादीमध्ये नाव नाहीये असा प्रॉब्लेम येतोय आणि म्हणजे 100 पैकी 90 लोकांचा असा सेम प्रॉब्लेम येतोय की लाडकी बहीणच्या दुरुस्ती यादीमध्ये नाव नाही असा प्रॉब्लेम येतोय। आपण KYC करण्यासाठी आले, काय अडचण आहे आपल्याला? OTP येत नाही आहे व यादीमध्ये नाव नाही दाखवत आहे। पहिले लाभ मिळत होता का? हो, भेटत होता। आपण पाहू शकतो लाडकी बहीणच्या दुरुस्ती यादीमध्ये नाव नाही असा प्रकारचा मेसेज जो येतो या पोर्टलवर येतानाचा पाहायला मिळतोय। केवळ 2च दिवस शिल्लक आहे, मात्र तरी देखील पोर्टलवरच्या या तांत्रिक अडचणींमुळे अनेक महिला या लाभापासून वंचित राहणार असल्याची शक्यता देखील आता वर्तवली जाते। सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज, नंदुरबार। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।